पार्ट 1 मध्ये पाहिलं मी एक्झाम फॉर्म भरलेला. आता स्टार्ट करूया पार्ट 2. दुपारच्या वेळेस माझी फेवरेट पेप्सी एन्जॉय केली. हा ड्रेस मी 2 वर्षापूर्वी घेतलेला होता. ऑर्डर करत असताना मला हा बघता क्षणी आवडलेला होता आणि आता मला या ड्रेसकडे पाहावं सुद्धा वाटत नाही. आणि याच रिझनमुळे मी फक्त याला 2दाच यूज केलंय, पण मला आता ते यूजच करावेसे वाटत नाही. असेच ड्रेस माझ्याकडे खूप सारे आहेत जे मला घेता क्षणी आवडले आणि नंतर आवडेनसे झाले, त्यामुळेच आता ते पडून आहेत. माझ्या फेसला इग्नोर करा. शिफ्टिंग करत असल्यामुळे खूप सारे कामे आहेत. ही फक्त नाणी नाहीत, आपल्या लहानपणींची आठवण आहे. हे माझं किट 10वी मधलं आहे आणि आता मी फर्स्ट इयर मध्ये याला यूज करतेय. हे किट पाहिल्यानंतर मला विद्यानिकेतन शाळेची आणि कॉलेजची आठवण येते. माझं विद्यानिकेतनला 8वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण झालं आहे. आमच्या घरी जुन्या वस्तूंचं तितकंच मौल्य आहे जितकं नवीन वस्तूंचं, कारण आमच्या घरच्यांना वाटतं कधी काळी त्यांनी आपली गरज भागवली आहे. आमच्या घरी जुन्या वस्तू जपून ठेवल्या जातात, ना की त्यांना फेकून दिलं जातं. गरज संपली आणि लागली वाटेला, असं माझ्या आजीचं म्हणणं आहे. कधी काळी गाजलेल्या वस्तू आज कोपऱ्यामध्ये पडून धूळ खातेत आणि लोक त्यांना खटारा आणि डब्बा म्हणू लागलेत. खरं तर या वस्तू जपल्या पाहिजेत असं मला वाटतं, कारण आपल्या आजी आजोबांनी इतक्या मेहनतीने घेतल्या आहेत त्या वस्तू आणि आज आपण त्या वस्तूंचा अपमान करणं मला पटत नाही. आजही आमच्या घरामध्ये जुन्या वस्तू आहेत आणि आम्ही त्या जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. काही लोकांना या वस्तू ठेवायला लाज वाटतेय, तर या वस्तूंमध्ये आपल्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजेत.